महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। कुठलेही साहेब एक मिनिट आम्हाला बोलू द्या साहेब। कुठलेही अधिकारी ते सांगता तुमच्यापर्यंत आल्यानंतर तुम्ही ते सांगता की आज लगेच काम करून इतके दिवस काय झालं? लगेच ते काम होणार होतं, तर एवढे दिवस काय लागले आम्हाला याचं उत्तर पाहिजे साहेब। आणि आम्हाला अपेक्षित आहे सरळ बसू शकत नाही, याला कसं काय ठेवतात? दुसऱ्यांना ठेवा ना, नाही करतात कामावर ठेवतात। भैया उत्तर द्या साहेब, उत्तर द्या। कर्तव्य दक्ष अधिकारी आपले दोषी साहेब ते उत्तर देतात, द्या साहेब उत्तर द्या। सर बोला सर, प्रॉब्लेम आहे का तुम्हाला? हा ते मग प्रॉब्लेम तर ड्युटीवर आहे ना। हा बोला सर, काहीतरी असेल तर बोला। कस काय राहून गेला? उत्तर काय देता तुम्ही? काय उत्तर दिले तुम्ही? हा काय झालं? ठेकेदार उपलब्ध नव्हते का साहेब? 5 महिन्यापासून ठेकेदार उपलब्ध नव्हते का? काम करत नाही, आरामाचा पगार घेतात, सरकारला बदनाम करतात झाले तुमच्यासारखे अधिकारी। आज फिटनेस म्हणजे पण बसत नाही, त्याला इथून हाकला, त्याला इथून शकत नाही तो। आज आला का ठेकेदार? ठेकेदार आज आला का? 5 महिन्यापासून ठेकेदार नव्हता का? ठेकेदार आज आला का? काम आलं म्हणून ठेकेदार आला नाही। अरे बदली झाली म्हणजे काल 2 दिवसापूर्वी बदली झाली, 5 महिन्याच्या बदली झाली लोकांनी। किती दिवस शांत बसायचं? साहेब सह अधिकारी नेमात यांच्यासोबत मला सांगा, हे फिटनेस मध्ये सुद्धा बसत नसेल तर हे सर्व्हिसला कसं काय आहे? कोणाच्या सांगा बरं, बसू शकत नाही तर लिहल का? अरे बोलायची पद्धत कशी? एवढं बी होतं तरी बोलायची पद्धत। अरे आम्ही आलेलो आहे, सांगतोय बिचून काढलं ते नाही, याला भेटा त्याला भेटा, तेव्हा उत्तर फोनवर असं दिलं। कुठलेही साहेब एक मिनिट आम्हाला बोलू द्या साहेब। कुठलेही अधिकारी ते सांगता तुमच्यापर्यंत आल्यानंतर तुम्ही ते सांगता की आज लगेच काम करून इतके दिवस काय झालं? लगेच ते काम होणार होतं, तर एवढे दिवस काय लागले आम्हाला याचं उत्तर पाहिजे साहेब। आणि आम्हाला अपेक्षित आहे सरळ बसू शकत नाही, याला कसं काय ठेवतात? दुसऱ्यांना ठेवा ना, नाही करतात कामावर ठेवतात। भैया उत्तर द्या साहेब, उत्तर द्या। कर्तव्य दक्ष अधिकारी आपले दोषी साहेब ते उत्तर देतात, द्या साहेब उत्तर द्या। सर बोला सर, प्रॉब्लेम आहे का तुम्हाला? हा ते मग प्रॉब्लेम तर ड्युटीवर आहे ना। हा बोला सर, काहीतरी असेल तर बोला। कस काय राहून गेला? उत्तर काय देता तुम्ही? काय उत्तर दिले तुम्ही? हा काय झालं? ठेकेदार उपलब्ध नव्हते का साहेब? 5 महिन्यापासून ठेकेदार उपलब्ध नव्हते का? काम करत नाही, आरामाचा पगार घेतात, सरकारला बदनाम करतात झाले तुमच्यासारखे अधिकारी। आज फिटनेस म्हणजे पण बसत नाही, याला इथून हाकला, त्याला इथून शकत नाही तो। आज आला का ठेकेदार? ठेकेदार आज आला का? 5 महिन्यापासून ठेकेदार नव्हता का? ठेकेदार आज आला का? काम आलं म्हणून ठेकेदार आला नाही। अरे बदली झाली म्हणजे काल 2 दिवसापूर्वी बदली झाली, 5 महिन्याच्या बदली झाली लोकांनी। शांत बसायचं, किती दिवस शांत बसायचं?
साहेब सह अधिकारी नेमा त्यांच्यासोबत मला सांगा, हे फिटनेस मध्ये सुद्धा बसत नसेल तर हे सर्व्हिसला कसं काय आहे? कोणाच्या आशीर्वादाने आहे? सांगा बरं. गाड्याला फिजिकल फिटनेस नाही, काही आम्हाला सांगा नाही. साहेब. तो धड बसू शकत नाही तर लिहल काम करायचं. अरे बोलायची पद्धत कशी एवढं बी होतं तरी बोलायची पद्धत. अरे आम्ही आलेलो आहे, सांगतोय बीजेपी काढणार ते नाही, याला भेटा आणि त्याला भेटा. तेव्हा उत्तर फोनवर असं दिलं. कोणाची चांगलं बोलते येतं आणि आता समोर बोल आवाज तोंडाचा आवाज निघत नाही. साहेब 5 महिन्यापासूनचा विषय, आज 4 दिवसाचा आठवड्याचा विषय नाही. आज काम करून पाहिजे साहेब, आज काम करून पाहिजे. नमस्कार, मी कल्याणीताई आंबळकर, माजी उपमहापौर तथा नगरसेविका. प्रभाग क्रमांक 11 मध्ये मार्केट यार्डच्या मागच्या बाजूला भागवत भाऊ चितळकर, कामगार मोर्चाचे कामगार आघाडीचे अध्यक्ष, त्यांनी स्वतः त्यांच्या घरावरील केबल टाकायची होती म्हणून MSEBला एक कंप्लेंट केलेली होती. कंप्लेंट केल्यानंतरही काम न झाल्यामुळे त्यांनी जोशी साहेबांना पुन्हा येऊन भेट घेतली. अशी 2-4दा भेट झाल्यानंतर साधारण 1-2 महिना उलटल्यानंतर त्यांनी जिल्हाध्यक्षांच्या कानावर घातलं. जिल्हाध्यक्षांनी स्वतःच्या लेटर पॅडवर त्यांना एक विनंती केली. त्यानंतर माजी संरक्षण मंत्री तसेच खासदार आपले सुभाषबाबा भामरे साहेब यांनी सुद्धा त्यांच्या लेटर पॅडवर त्यांना विनंती केली हे काम करण्यासाठी. आपल्या आमदार साहेबांनी अनुप यांनी सुद्धा त्यांना विनंती केली. एवढ्या विनंती झाल्यानंतर सुद्धा आज 5 महिने त्या गोष्टीला ओलांडले. 5 महिने झाल्यानंतरही ते काम झालेलं नाही. हे तर झालं आपलं एक भाजप पदाधिकाऱ्यांचं, परंतु धुळे शहरातील असे बिचारे अनेक गोरगरीब, अनेक बिचारे लोक असे आहेत की त्यांच्या घरचे अशा बऱ्याच समस्या आहेत की ते MSEB मध्ये येऊन थकतात. MSEBचा एकही अधिकारी त्यांना दुजोरा देत नाही, व्यवस्थित उत्तर देत नाही. त्यांना वारंवार चक्र घालायला लावतात. त्यांना फक्त पैशाची अपेक्षा असते. भागवत भाऊ चितळकर यांना सुद्धा या जोशी साहेबांनी पैशाची मागणी केली होती, परंतु दुर्दैवाने त्यांच्याकडे फोन रेकॉर्ड नाही आहे. ते समोरासमोर म्हटलेले होते, त्यामुळे त्यांच्याकडे फोन रेकॉर्ड नाही आहे. कॉल रेकॉर्ड असता तर तो आम्ही दाखवला असता, परंतु त्यांनी समोरासमोर बोलून त्यांना सांगितलं. अशाच प्रकारे मी वार्डाची नगरसेविका असल्यामुळे बरेच प्रकारचे लोक माझ्याकडे येतात. धुळ्यातले कानेकोपऱ्याचे लोक माझ्याकडे येतात की ताई आमचं मीटर खराब झालं, साहेबांनी असं सांगितलं होतं की मीटर बदलावा, त्यातलं जर काही फॉल्टी असेल अर्ध बिल आम्ही कमी करतो, तुम्ही फक्त अर्धच भरा. एवढंच सांगितल्यानंतरही 4-4 महिने 6-6 महिने त्यांना चक्र घालावं लागतात. अशा परिस्थितीत आज जी घटना झालेली आहे याच कारणावरनं आज आमचे सगळे पदाधिकारी आज आम्ही इथे आलेलो आहे आणि हे आमचे जिल्हाध्यक्ष गजेंद्रशेठ अंपळकर यांच्या मार्गदर्शनानुसारच हे सगळं आम्ही आज घडवून आणलेलं आहे. त्यांच्या कानावर घातलं. त्यांचं जर ऐकत नसेल, बीजेपीच्या एवढ्या मोठ्या पदाधिकाऱ्यांचं, आमदारांचं, खासदारांचं यांचं जर ते ऐकत नसेल तर सर्वसामान्य जनतेचं काय? म्हणून आज त्यांना जाब विचारण्यासाठी आज आम्ही इथे ऑफिसमध्ये आलेलो आहे. आणि जोशी साहेबांची जी प्रकृती आहे ती आज बघितली. त्यांना कुठल्या फिटनेसच्या द्वारे या ऑफिसमध्ये रुजू केलेलं आहे हे आम्हाला प्रशासनाने याचं उत्तर द्यावं. आम्हाला हे उत्तर 8 दिवसाच्या आत अपेक्षित आहे. हे अपेक्षित उत्तर आम्हाला न मिळाल्यास आम्ही यापुढील मोठं आंदोलन छेडू अशी मी सर्वांना ते मला आश्वासन म्हणजे सांगितलं. आमची विनंती आहे की त्यांचं काम करावं. यापुढे
जेवढेही म्हणजे साधारण नागरिक जरी तुमच्याकडे आले तर त्यांचं पूर्ण काम व्हावं आणि त्यांनी आम्हाला शाश्वती दिली की आजच्या आज आम्ही ते काम करतो. परंतु आमची एक अपेक्षा आहे की त्यांच्याकडून आम्हाला लेखी पुरावा पाहिजे की आज त्यांच्याकडे आम्ही आलो आणि त्यांनी आम्हाला उत्तर दिलेलं आहे की आज आम्ही चालू करतोय म्हणून. रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.